गुड मॉर्निंग. गुड मॉर्निंग. राम राम मंडळी. तर आज डे 2 आहे आणि आम्ही आता रेडी होऊन येस. निघतोय. कोणता गार्डन? मिराकल गार्डन. मिरॅकल गार्डन. सेकंड हाफ मध्ये मी मोठे इव्हेंट सांगतोय. बुर्ज खलिफा आणि मिरॅकल गार्डन इज द 2 days मोठे इव्हेंट्स आहेत आमचे. बाकी छोटे छोटे जे काही करत राहू ते दिसेलच आप बट हे मेन इव्हेंट्स आहेत आजचे. अरे आपलं आउटफिट दाखव ना. या ना. येस. सो दिस इज टुडेज आउटफिट. समथिंग डिफरंट. येस. हे मी असं कधीच घालत नाही बरं. पहिल्यांदा घातली. पण छान दिसतंय. सूट होते. माझं पण दाखवा ना आउटफिट. थांब. बस. आता आलं पूर्ण. तर आता आम्ही निघतोय. ब्रेकफास्ट वगैरे करून पुढे. चलो. सो गाईज आम्ही आता बाय लिफ्ट डायनिंग हॉलकडे जातोय. भेटूयात खाली. सो गाईज इकडे ब्रेकफास्टसाठी खूप साऱ्या व्हरायटीज आहे. म्हणजे फ्रुट्स आहे, सलाड्स आहेत, सॉसेस आहेत, पनीर भरपूर. पण आहे. येस. सांबार. डोसा. डोसा. चटणी. इडली कसं आहे ते? नूडल्स. ग्रेप ज्यूस, कॉकटेल ज्यूस अँड वॉटर. फ्रेंच ब्रेड. बटर. बटर कुठे आहे? Butter is not there. Put it over the door. But they really beat them up. Chocolate muffins. That just happened, right? Wow, that's terrible. I think the judge Then would donut. be ashamed of himself. Then cinnamon. That's a big problem. He's supposed to the job and then they go into a What's up, plain है? Chocolate frozen. Means after. After something different. And this is cheese. I want to compliment on behalf of them. सो गाईज मी हे बेकरी प्रोडक्ट्स घेतलेले आहे आणि त्याचबरोबर डोसा नूडल्स आणि कौस्तुभला फास्ट असल्यामुळे फ्रूट्स वगैरे घेतलेले आहेत. सो गाईज ब्रेकफास्ट वगैरे करून आम्ही आता निघालो आमच्या डे 2च्या साईट सीइंगसाठी. आणि निघाल्या आम्हाला हे असे नजारे दिसत आहेत. तेच हे बघून असं कंट्रोलच नाही होते आणि कॅमेरा काढून हे सर्व कॅप्चर करायची इच्छा होते आणि तुमच्याबरोबर शेअर करायला तर नक्कीच. सो गाईज हा आमच्या आयटनरी मधला पहिला स्पॉट. आम्ही पोहोचलो आता मिरॅकल गार्डनला. आणि इथं सर्व ओरिजिनल फ्लावर्स आणि सर्व वाळूवर बनले. हा. नवलच. त्यांना हे दाखवा ना एंट्रन्स गेट. येस. तर हे असं नाव लिहिलेलं आहे. येस. आणि अजून हे ते मागे आमच्या मागे एक्झॅक्ट एंट्रन्स गेट. हा. सो हे एंट्रन्स आहे. आणि इथे 1 by 1 आतमध्ये स्कॅन होतं. आणि कसं आहे म्हणजे एक्झॅक्ट प्रोसेस कशी आहे ते बोलले होते ना की प्रत्येकाला तिकीट्स आहेत. ते तिकीट स्कॅन करायचे अँड एकेकाला एंट्री मिळेल. ही लाईन लागली आहे. लाईन नुसार जावं लागतं. एक स्कॅन होतं देन गेट बंद होतं. दाखवतो तुम्हाला जमलं तर कसं आहे ते. आम्ही आता एंट्रीच्या इकडे आहे. गेट नंबर 2 आहे. आणि तिथे हे बघा 2 हॉर्सेस पहा. हॉर्सेस आहेत मोठे मोठे. ते क्लोज होऊ दे. अँड हा जो आहे जा असं हे ओपन होतं. जा. या मॅडम स्कॅन करतात तिकीट्स. अँड सी नाव दिस इज स्कॅन. ओके. मी आतमध्ये आलेलो आहे. आम्ही आता एंट्री घेतलेली आहे. येस. दिस अमेझिंग मॅजिकल गार्डन. हे बघा हे हॉर्सेस.
तर हे असे ऍक्च्युली तुम्हाला थोडीशी माहिती देतो. हे मॅजिकल गार्डन आहे. ह्याला मॅजिकल असं का म्हटलंय की हे डेझर्ट मध्ये आहे. आजूबाजूला चारी साईडला डेझर्ट आहे आणि एवढ्या स्टील डेझर्ट एवढी सर्व फ्लावर्स आहे, प्लांट्स आहे. फ्रेश फ्लावर्स आहे. दिस हा. इज नॉट आर्टिफिशियल, एव्हरीथिंग इज ओरिजिनल. आणि एवढी हे पा सगळी हे बघा, सगळं सगळं फ्रेश फ्लावर्सनी बनलंय बरं. आणि एवढं प्रगती केली आहे की डेझर्ट मध्ये एवढं सगळं बनवलं, म्हणूनच याचं नाव मॅजिकल गार्डन ठेवलंय. दॅट इज दिस इज मॅजिक. हे बघा, ग्रीनरी हे बघा. सो दिस इज क्रिएटेड. हे सगळं आर्टिफिशियल बनवलेलं आहे आणि असं वाटेल इथे आपल्याला आपण की फोटो काढ. आर्टिफिशियल नाहीये. हे सर्वकडे घोडे सौंदर्यच सौंदर्य. आणि इथे वर हार्ट्स छोटासा पण हत्ती आहे आहे. तिकडे. तो हत्ती मागून दिसेल, इथून जाऊन दिसेल. इथून इथून इथून. हे बघा, हे सगळे हार्ट्स. अशी गोष्ट आहे ही की ही कॅमेरामध्ये हे बघा छत्र्या लावून डेकोरेशन केलं वेगळ्या वेगळ्या लाईव्ह रंगाच्या. बघण्यात जास्त मजा आहे. खूप सुंदर आहे. तर त्यांना हत्ती दाखवून दे थोडं. तर प्रेझेंटिंग हत्ती. मस्त हत्ती आहे. कट आणि केलंय की चालू मेंटेन आहे? कसं करतात काय माहिती. हे बघा, आणि तिकडे पण बेबी हत्ती. किती क्यूट आहे. त्याची डोळे बघा. बेबी हत्ती. बेबी एलिफंट. सो हे बघा, हे हे काहीतरी हे आहे ना. हे याला नाव काहीतरी म्हणतात. मी ऍक्च्युली मला असं वाटतं कधीतरी मी हे कार्टून्स मध्ये पाहिलंय. ते सिंड्रेलाच्या मूवीज मध्ये वगैरे हा अशाच हा टाईपचे हा, असंच स्ट्रक्चर्स काहीतरी असतात ना. स्ट्रक्चर असतं. So हे बघा, हे इकडे पण असं आहे. सगळं आर्टिफिशियल आहे. हे बघा, हे किती ते छान कॅसेल टेबल टाईप लावलाय. समथिंग. हा येस, ना, कॅसल कॅसेल. टाईप. करेक्ट हा. करेक्ट करेक्ट. त्यांना झूम करून दाखवतो. करेक्ट. ठीक आहे. ऍक्च्युअल मध्ये इकडे अजून एक परत कॅसल आला. हे बघा, ही समीक्षा. हा हा. समीक्षा. So, हे बघा, हे कॅसल सगळं आर्टिफिशियल आहे बट इट लुक्स रिअल. आणि नाही, हे फ्लावर्स रिअल आहेत. फ्लावर क्लॉक. मस्त. हे पण दाखव. हे बघ, हे फ्लावरचे घर. हे ऍक्च्युअल आहे आय टायमिंग. गेस हो. 11. परत परत आहेत काही गोष्टी, परत परत आहेत. हा. ठीक आहे. आता आम्ही गार्डनच्या टॉपला आलेलो आहे. हे बघा, एरोप्लेन याला पण पूर्ण फ्लावर्सनी कव्हर केलंय. आणि मोटर्स पण चालू आहे. ते बघा, सगळं मस्त. इमिरेट्स. ही चहाची किटली दाखवली आहे. रोज करा. इथून घ्या. हे बघा, हे विमानापासून हे असं. वी आर ॲट दी टॉप. हे छत्र्या मगाशी दाखवलेलं तुम्हाला. अगेन
हॉर्सेस, त्याचं Cute baby पूर्ण elephant. पूर्ण हा एलिफंट, तो कॅसल, आणि हे असं पूर्ण हा असा गार्डन आहे. सो गाईज आम्ही इकडे खूप वेळ झाला फिरतोय. आणि हे बघा अजून एक नवीन दिसतंय, फ्लोरल अम्ब्रेला. पाणी पण पडते इव्हन त्यात. मस्त वाटतंय पण हा. येस. आणि असं म्हणजे सगळीकडे नुसते फ्लावर्सच फ्लावर्स आहेत, वेगळ्या वेगळ्या शेप्स मध्ये वेगळ्या गोष्टी आहेत, आणि एवढे स्पॉट आहे भाई साहब, कुठे कुठे फोटोज Colours. काढणार आणि काय काय. नुसतं कलरफुलच आहे एकदम. आता हे Yes. बघा, हे एक वेगळंच दिसतंय काहीतरी. डॉल, डान्सिंग डॉल पण आहे, ते मूव पण होते. हा, मुव्हिंग डान्सिंग डॉल्स आहेत ते. येस, झूम करून दाखवा त्यांना एक्झॅक्टली काय हा, कळेल. हा. आणि म्हणजे त्याच्यामध्ये पण बघा एकदम कलरफुल, म्हणजे त्याच्यात ते जो dress up and येस, हा, all. म्हणजे ते खूप दिसायला असं खूप भारी वाटतंय. आणि अगेन आपला याच्यात कॅसल आलाय. हा, इव्हन तो मला असं वाटतं हा अलादीन सेटअपच आहे. अलादीन. मग समोर जिनी पण आहे बघ ना, हा करेक्ट. जो हुकुम मेरे आका. हा, इकडे परत या साईडला बघा एकदम फोटोजेनिक स्पॉट्स आहेत. सो गाईज, आता आमचं मॅजिकल गार्डन ऑलमोस्ट फिरून झालेलं आहे. खूप वेळ झाला आम्ही फिरतोय, आणि बघून आम्हाला हे खूप छान वाटतंय. आणि आता आम्ही एक्झिटच्या दिशेने निघतोय. आणि आमची गाईड पण बाहेर वेट करते. बघू आता तिला पण इंट्रोड्यूस करता आलं तर. चलो बाय. तर मिराकल गार्डन फिरून आलेलो आहे आणि गाईड पण आहेत. गाईड ऑफ द डे. नमस्कार, क्रीना इज हिअर. येस. तीच आम्हाला सगळं सांगते, आणि त्यानुसार आम्ही तुम्हाला सांगतो. तर म्हणतो थोडस त्यांच्याकडूनच ऐकलेलं बरं. तिला इंट्रोड्यूस करून देऊ. तर ओके, चालेल. सो लेट स्टार्ट. येस. चालू. नमस्कार मंडळी, माझं नाव क्रीना आहे आणि मी टूर गाईड आहे दुबईमध्ये, आणि हे माझ्यासोबत आहेत फिरायला. तर आपण आता आहेत मिरॅकल गार्डन मध्ये. हे ओपन झालेलं एकदम स्पेशल डेट मध्ये, विच इज व्हॅलेंटाईन्स डे. ओके. आणि 14 फेब विच इज व्हॅलेंटाईन्स डे 2013 मध्ये ओपन झालेलं. सो हे मिरॅकल गार्डन कशाला म्हणतात, कारण की ह्या डेझर्टवर 150 मिलियन फ्रेश फ्लावर्स असे या डेझर्ट मध्ये आहे. सो म्हणून हे एकदम अद्भुत मिरॅकल म्हणतात ह्याला. आणि भरपूर काय इंस्टाग्रामेबल फोटोज आहे इकडे, तर हे लोकांनी बघितलंच असेल. येस. जसं तुम्ही एंटर करता, हा, दोन मोठे हॉर्सेस आहे, बॅलेरिना आहे, डॉल्स जे 360 बेबी एलिफंट्स. करेक्ट. मग फ्लोरल कॅसल आहे, फ्लोरल क्लॉक आहे. हे सगळे फ्रेश फ्लावर्स आहेत, नो आर्टिफिशियल. आणि हे रात्री हे लोक इरिगेशन सिस्टम मुळे हे फ्लावर जे आहेत एकदम फ्रेश असतात, आणि हे पिक करतात, ट्रिम करतात, प्रून करतात, म्हणून हे काय फ्रेश राहतात. आणि जे सगळे डल होतात ते मग परत त्यांना चेंज करून हे नाईट मध्ये सगळं काम चालू असतं. हो. येस. ही नवीन माहिती मिळाली. हो हो. आणि हे जे कॉन्सेप्ट आहे हे अब्दुल राहल नासर हे यांनी हे चालू केलेलं आहे कॉन्सेप्ट. ही इज अ जॉर्डेनियन बिझनेसमॅन, जॉर्डन नॅशनॅलिटी आहे त्यांचं, आणि ह्यांनी हे चालू केलंय मिरॅकल गार्डन. सो माहिती तर खूप छान भेटली. आणि अजून नेक्स्ट साठी अजून पुढे पण आहेत आपल्या. Yes, next आहे. आपण त्यांना थोडासा त्रास देऊयात, कारण की त्यांच्याकडनं माहिती आपल्याला चांगली म्हणजे भेटते. प्रॉपर ते इथलंच होते, आम्हाला जास्त सांगू शकणार. येस, नेक्स्ट आपण भेटू ॲटमॉस्फिअर, वेअर यू विल बी ऑन द 123rd फ्लोर ऑफ Okay. बुर्ज खलिफा, विच इज इनसाइड दुबई मॉल. ओके, चलो. ओके, So, थँक्यू. stay tuned. थँक्यू. बाय. काही वाटतं का माझ्याशिवाय? हा, काही वाटतं? थोडा वेळ कंटिन्यू, मी पण एन्जॉय करेन. हॅलो, वेलकम बॅक. लंच झालंय आमचं, आणि आता आम्ही इकडून निघत आहे बुर्ज खलिफासाठी. व्हाईट व्हाईट. काहीच प्लॅन मध्ये थोडा चेंज झालाय.
मी बुर्ज खलिफा जाणार होतो, बट मग नंतर असं डिसाईड झालं की पहिले आपण फ्युचर म्युझियम बघू आणि मग बुर्ज खलिफाकडे वळू. सो नाव वी आर गोइंग टुवर्ड्स टू दी फ्युचर फ्युचर. म्युझियम. सो छोटासा ब्रेक नंतर आम्ही परत आलोय. आम्ही हा. आता आलोय फ्युचर ऑफ म्युझियम ऑफ फ्युचर. हा, म्युझियम ऑफ फ्युचर. पुढे बघ. So, अशा जागी आम्ही आलो आता ह्याच्या बघा तुम्हाला दिसत असेल जेवण मे बी. झाल्यानंतर. येस. तो ह्याच्यावरती लिहिलेलं आहे, जे आहे ते अरेबिक मध्ये लिहिलेलं आहे आणि ऍज पर आर गाईड त्यांनी असं लिहिलेलं आहे की फ्युचर नेव्हर स्टॉप आणि एनिथिंग समथिंग रिलेटेड टू फ्युचर, सगळं फ्युचरसाठीच लिहिलेलं आहे. आणि जे असं सर्कल मध्ये हॉलो स्पेस लिहिलेलं जे आहे तुम्ही बघू शकता, अशी ते अंगठीसारखं आहे, ते अंगठीसारखं. तर ते अंगठीसारखं ठेवण्यामागचं कारण म्हणजे त्यांचं म्हणणं असं आहे की फ्युचर इज अननोन. सो फ्युचर काय असेल हे कोणाला माहिती नाही. सो म्हणून ते त्यांनी स्पेस, हॉलो स्पेस ठेवली आहे, सो दॅट वी कॅन फिल अप एनिथिंग. अननोन इज एनिथिंग. खूप लाईट येतं इकडे. सो ही खाली स्पेस ना. अननोन. येस येस. हा, व्ही सिम्बॉल कशासाठी, म्हणजे काय नेमकं असं काय, हे काय आहे? आय गेस हे व्ही फॉर विक्ट्री आहे. ओके. की, त्यांना काय रिप्रेझेंट करायचंय काय माहिती ह्याच्यावरून हे, पण हे व्ही फॉर विक्ट्री आहे फॉर शुअर. ओके. ठीक आहे, त्यांचं असं असेल की फ्युचरवर आपण विक्ट्री मिळवू शकतो किंवा फ्युचरवर आपण विक्ट्री मिळवावी. ते 2050 वाला. हे जे आहे हे विक्ट्री जे आहे हे मे बी त्यांचं फ्युचरसाठी, की त्यांना पुढे काय काय करायचं त्याच्यासाठी या गोष्टी त्यांनी केलेल्या आहेत. सो त्यांचं म्हणणं असं आहे की हे विक्ट्री सिम्बॉल कदाचित त्यांच्यासाठी खूप चांगला असेल आणि आपण त्या सिम्बॉलनुसार आपण जिंकत आहोत. हे माझं म्हणणं आहे, मला ऍक्च्युअल मध्ये माहिती नाही. सो गाईज, हे जे म्युझियम आहे हे शेख जायद रोडवरती आहे आणि हे जरी गोल दिसत असलं तरी आतमध्ये ह्याच्यात 7 फ्लोअर्स आहेत आणि प्रत्येक फ्लोअरवरती वेगळी वेगळी थीम दिलेली आहे. येस, जसं स्पेस स्टेशन आहे आणि अजून भरपूर गोष्टी आहेत. सो आतमध्ये जाऊन बघूयात आणि किती शूट करू शकतो हे माहिती नाही, बट चलो लेट्स ट्राय. चल 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 बंद केलं. ते परत स्टार्ट झालं मग. आम्ही याच्या आतमध्ये आलोय, म्युझियमच्या आतमध्ये. म्युझियमच्या आतमध्ये. येस, वेट मी बॅक साईडने दाखवते. म्युझियम आहे काय, मॉल आहे? नाही, म्युझियम आहे. म्युझियम. अरे हा. सो द अननोन इज फ्युचर. फ्युचर इज अननोन. सॉरी. हे पण फिश आहे ही. फ्युचर ऑफ म्युझियम लांबून हा असा दिसतो. मुद्दामून आम्ही लांबून एक व्ह्यू घेतलाय आणि आता आम्ही निघालोय बुर्ज खलिफाकडे. सो जाताना आम्हाला हे असे रोड्स दिसत आहेत आणि मधात पण बघू शकता तुम्ही फ्लावर्सनी वगैरे त्यांनी सगळं डेकोरेट केलंय. खूप सुंदर असा हा व्ह्यू आहे. म्हणजे रोडनी जाताना सुद्धा इतकं भारी वाटतंय की काय सांगू. आणि द मोस्ट अवेटेड बुर्ज खलिफा इज हिअर. सो ही बिल्डिंग बुर्ज खलिफा आहे. किती जबरदस्त दिसतंय बघा. हे बहुतेक हे बाजूला दुबई मॉल आहे. आणि याच बुर्ज खलिफामध्ये एक सरप्राईज पण आहे. फ्रॉम द टॉप व्ह्यू काहीतरी आम्ही मस्त एन्जॉय करणार आहोत. तर आम्ही आता बुर्ज खलिफा मध्ये अरमानी रेस्टॉरंट मधून एंट्री मारलेली आहे. येस. आता हे 123rd फ्लोअर. 23rd फ्लोअरला चाललोय. हा, And, कॉफी डेट साठी. येस. चला. सो हे अरमानी हॉटेलचं इंटेरियर आहे. सो दीज आर सम ग्लिम्स ऑफ अरमानी हॉटेल. ॲक्च्युली हे एक 5 स्टार लक्झिरियस हॉटेल आहे आणि अशा जागी आम्ही फर्स्ट टाइम आलो आहे.
सो आम्ही इंटिरियर म्हणजे हे एस्थेटिक दिसतंय खूप, सो आम्ही हे सगळं शूट करतोय आणि आणि आय थिंक हे हॉटेल कनेक्टेड पण आहे ना. दुबई मॉलला. येस. सो आता आम्ही इकडून वरती जाऊ लिफ्टनी. सो लिफ्टचा एक्सपिरियन्स सुद्धा तुमच्यासोबत शेअर करू. सो आम्ही 123rd फ्लोअरला पोहोचलेलो आहोत. मी तुम्हाला म्हटलं होतं की शूट काढू, बट आम्हीच एक्सपिरियन्समध्ये एवढं दंग झालो की शूट काढायचं राहून गेलं. सो आता यार काय खाली जबरदस्त होता आणि हे खूप सही आहे. येस, एकदम जबरदस्त लुक आहे आणि एवढा वर आल्यावरती बाहेर बघितलं तर वेगळंच वाटणार आहे आपल्याला. सो आम्ही आता आहे 123rd फ्लोअरला आणि आम्ही आता चाललोय 122nd फ्लोअर. इकडनं बाहेरचं दाखवता आलं असतं. ओके. हे बघा, हे असं दिसतंय सगळं आई शपथ. 22nd 23rd फ्लोअर वरून. किती वाटते मोबाईल पडला. नाही आहे इथे ग्लासेस लागले. नाही वाटत तसं. सो हे असं आहे. ॲटमॉस्फिअर म्हणून हॉटेलचं नाव आहे, समथिंग रेस्टॉरंटचं. किती सर्व छोटे छोटे बिल्डिंग्स वगैरे दिसत आहेत ना वरून. जे खालून आपल्याला एकदम मोठे मोठे वाटतात, आता 122nd फ्लोअर वरून एकदम छोटे छोटे दिसत आहेत ते. सो आता आम्ही एंट्री घेतो ॲटमॉस्फिअरची. असं असा व्ह्यू आहे आतमधला याचा. ते ड्रिंक गप्पा दोघं आहेत. त्यांनाच घ्या डायरेक्ट. हे आमचं स्वीट कपल. सो गाईज, दिस इज अवर रिच कॅपेचिनो, ज्यावर 24 कॅरेट इडिबल गोल्ड लीफने सजवलेलं आहे आणि त्याबरोबर शुगर स्पार्कल बिस्किट सुद्धा आहे. सो कौस्तुभ, तुम्हाला कशी वाटली ही कॉफी डेट? मस्त. सो गाईज, आमची कॅपेचिनो घेऊन झालेली आहे आणि ती ऑलमोस्ट 240 दिरामची आहे. 6000+ इंडियन रुपीजमध्ये होईल ते. आणि आम्ही आता पुन्हा ते बाहेरचा नजारा बघायला आलो, कारण की तो मोह काय आवरत नाही आहे. खूप असं सुंदर दृश्य आम्हाला तिकडे बाहेर बघायला मिळतंय. सो गाईज, आम्ही आता परत निघालो आहे आणि आता लिफ्टमध्ये आलेलो आहे. सो तुम्ही बघू शकता की आम्ही आता 123rd फ्लोअरवरून आता आम्ही खाली जाणार आहे. मगाशी आम्ही व्हिडिओ काढू शकलो नाही, तर आता आम्ही हा व्हिडिओ घ्यायचा प्रयत्न करू. बघूयात तर आता किती लवकर आणि फास्ट आम्ही खाली जाऊ आणि किती जबरदस्त टेक्नॉलॉजी यांनी बनवलेली आहे. येस. अरे विदिन सेकंड हे एक एक फ्लोअर क्लिअर होतोय, म्हणजे आपण इवन रीड पण नाही करू शकत, त्याच्या आधी तो फ्लोअर क्लिअर होऊन जातो. हो ना, बघा ना, कधी 57 56 काय म्हणजे बोलायला पण वेळ मिळत नाही, तेवढा लवकर आम्ही क्लिअर करतोय. ऑलमोस्ट आता आपण पोहोचत आलेलो आहोत. वाटत पण नाही 1 मिनिटमध्ये आपण एवढे 123rd फ्लोअर क्लिअर करू शकतो. सो चांगला एक्सपिरियन्स होता हा. 123rd फ्लोअर वरून आम्ही आता खाली आलोय, म्हणजे Yes. बुर्ज खलिफा आता परत उतरलोय. आणि गोल्डन कॉफी पण टेस्ट केली, छान होती. म्हणजे ज्यांना कॉफी आवडते त्यांना जास्त आवडेल. इंटरेस्ट असेल त्याच्यामध्ये. जसं वी काही आर लोकांना नॉट. नाही आवडत, तर त्यांना नाही आवडेल एवढं. मला आय एम आवडते, नॉट कॉफी लवर, दॅट इज. छान होती टेस्ट. एक्सपिरियन्स खूप चांगला होता. समथिंग डिफरंट. एवढ्या वरच्या हाईट वरती आपण जाऊन येतोय. लिफ्ट इथून
आम्ही असंच काउंट केलं. ऑलमोस्ट 1 मिनिट मध्ये हा. 122व्या फ्लोअर वरून खाली आली. जाताना नव्हतं केलं, येताना केलं. ऑसम. म्हणजे टेक्नॉलॉजी खूप जबरदस्त आहे. दिस इज द एक्झिट डोअर. सगळे परफ्यूम आहेत वाटतात. नाही नाही, अरे स्पेक्स. गुड. समथिंग न्यू. इथून आम्ही आता चाललोय दुबई मॉल साठी. हा. तर लेट्स हॅव सम शॉपिंग. शॉपिंग, लेट्स सी. Dirhams. Okay, not rupees. Shopping in dirhams. सो दिस इज अवर शो स्टॉपर ऑफ द डे, बुर्ज खलिफा. काय ऑसम आहे यार. सो गाईज, बुर्ज खलिफावरून निघाल्यावरती आम्हाला हे ट्विन टॉवर दिसलं. तुम्ही बघू शकता याचं स्ट्रक्चर शिपलाईक आहे आणि मधात आहे जे ते दोन्ही टॉवरला कनेक्टेड एक लिंकिंग ब्रिज आहे. आणि हे बघा, इकडे एक काच आहे आणि त्याच्यावरून तुम्ही स्लाइड करू शकता. तेवढ्या वरून स्लाइड करताना काय भारी वाटत असेल. ते हेच आहे ना मोस्ट ऑफ द रील्स मध्ये येस येस, असतं, हे बघा स्काय कोणीतरी चाललंय बघा. वेलकम बॅक. बुर्ज खलिफावरून आता आम्ही आलोय इकडे दुबई मॉलला. आणि दुबई मॉल इज ऑल्सो कनेक्टेड विथ बुर्ज खलिफा. खूप छान मोठा मॉल आहे असं म्हणतात. इकडे तुम्ही एकत्र राहा किंवा असं आम्हाला सांगितलंय की खूप गर्दी असते इकडे. जनरल आम्ही जे गेलेलो ते आमची वेगळी एंट्री होती आणि इकडनं एक वेगळी एंट्री आहे जी 124 फ्लोअरला जाते. ती जनरल एंट्री आहे, त्याला खूप लाईन असते. आम्ही स्पेशल एंट्रीने गेलो. तर ते कॉफी वगैरे ते स्पेशल थोडस. आता आल्यावरती काहीतरी स्पेशल पाहिजे की. सो हे बघा, हे एक इकडचंच ऍक्वेरियम आहे. मासे दिसतील आपल्याला इकडे खूप मोठे मोठे. Yes. इकडे भरपूर आहे तिकडे. अरे हा बघ, हा शार्क आहे बघा. शार्क आहे हा. त्याची दाता पहा. हा, हे कसे एकत्र पोहतात. हा बघ, हा इकडे अजून एक कुठं. वाव. अगेन इकडे परत हाच का शार्क आला का? हा बघ, हा बघ, हा बघ, हा बघ, हा बघ. अरे मी ते बोलते, ते स्कुबा काय करतात ते? काय स्वच्छता करत असतील. नाही. हो. चला. वर्ल्ड लार्जेस्ट शॉपिंग मॉल. मोठा मॉल आहे हा. आणि सिरियसली शार्लेट डिलिव्हरी. हा. शार्लेट गेलो प्लीज. ये फंस गया सीएम. बघू थांब जरा. बघू नाही. वी आर नॉट इन रुपीज, वी आर इन dirhams. जस्ट कीप दिस इन माइंड. प्लीज 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 प्लीज. आपण दिरहम मध्ये, रुपीज मध्ये नाही. कार्ड स्वाईप करू. ते पण दिरहम मध्ये होणार आहे, रुपीज मध्ये नाही होणार आहे. स्टिल ऑफर जर असेल, ऑफर इकडे तुला मिळेल असं वाटतंय का? यू आर इन दुबई. ठीक आहे, बघू. हे माणसं पडतील. हे बघा, आता हे इकडे दिसतात तुम्हाला, हे डायव्हर्स दिसत असतील. तर हे रिप्रेझेंट करते समथिंग एल्स. म्हणजे आम्हाला आता समजलंय असं की काही नाही, खूप वर्षांपूर्वी जेव्हा यांच्याकडे पेट्रोल हे साधन नव्हतं कमाईचं, तेव्हा यांचे लोक जे आहेत हे डाईव्ह करायचे समुद्रामध्ये आणि तिथून शेल्स काढायचे, मोती. आणि त्याच्यातून ते कमवत. राईट. सो त्याचं हे रिप्रेझेंट आहे. हे बघा, हे असे डायव्हर्स आहेत. म्हणजे ते ऑलमोस्ट ते स्टॅच्यू आहेत आणि ते पाण्यातून जातात असं त्यांना प्रतिबिंब दाखवायचंय त्याचं. चांगलंय. काही गोष्टी वेगळ्या माहिती, म्हणजे पेट्रोल नव्हतं दुबईमध्ये हे सुद्धा माहिती पडलं आज.
सो ठीक. Roses are in different colors. Oh my god. In blue color. Wow. So आम्ही आता जातोय फाउंटेन शो बघायला. तर जाताना मला ही रोजेस दिसले. सो आय कांट स्टॉप टू कॅप्चर दिस ऑल. सो फायनली आम्ही या शोसाठी पोचलेलो आहोत आणि भाई ऑन टाइम पोचलो म्हणून आता पाहायला भेटतोय किती सनी लाईट्स आणि ते पाणी दिसत आणि त्या मागच्या त्या बिल्डिंग वगैरे. लाइटिंग वरतीच पूर्ण हा शो चालतो. म्हणजे एव्हरी 30 मिनिट्स हा शो आहे आणि PM टू 11 PM असं त्यांचं शेड्यूल आहे. एव्हरी 30 मिनिट चालतो आणि प्रत्येक वेळी हे डिफरंट सॉन्ग प्ले करतात. 35 प्लस यांच्याकडे सॉंग्स आहेत. पण म्हणजे बघण्यासारखं आहे. आणि हे दुबई मॉलच्या जवळच आहे. समोरच आहे. हा बुर्ज खलिफा आणि बेस्ट आहे एकदम. वाटते यार किती तो उंच उडतो. मेन म्हणजे ते म्युझिक बरोबर ते लाईट हलतंय ना ते Yes. एकदम जबरदस्त वाटतंय. भारी फील होतं आणि हे पूर्ण 3 मिनिटचा शो आहे हा. आणि एव्हरी सायकलला म्हणजे हे बघा बापरे सही. ही सही यार कंटिन्युअसली काही ना काही. वाव ऑसम. सो गाईज हा आमच्या दिवसाचा शेवटचा मोमेंट आहे आणि एकदम अप्रतिम आहे. हे सिरियसली इथे हा म्हणजे या स्पॉटला तुम्ही आल्या हे मिसच नका करू. म्हणजे तुम्हाला जर थकवा वगैरे आला तरी तो पूर्णपणे निघून हा जाईल. बेंचेस वगैरे आहेत मस्त बसून. आणि येस. सो दिस वॉज अवर लास्ट मोमेंट ऑफ द डे अँड व्हेरी स्पेशल मोमेंट. वेलकम बॅक. तर मॉल झालेला आहे आणि आजचा दिवस हा असा होता म्हणजे हा. सकाळपासून सांगायचं म्हटलं तर मिरॅकल गार्डन, देन म्युझियम, फ्युचर म्युझियम, म्युझियम, बुर्ज खलिफा, बुर्ज खलिफा आणि Then- लास्ट दुबई मॉल जिकडे आम्ही आणि- आता आहे. आणि गोल्डन कॉफी सुद्धा. हा ते बुर्ज खलिफा मध्येच गोल्डन. हा. ठीक आहे. तर So, तुम्हाला आजचा हा व्हिडिओ कसा कसा वाटला वाटला हे नक्की नक्की कळवा. सांगा आणि कमेंट करायला विसरू नका म्हणजे आम्हाला कळेल की काय आहे की नाही ते. आणि लाईक शेअर सबस्क्राईब सुद्धा करा. तुमचा सपोर्ट पाहिजे, खूप जास्त प्रमाणात पाहिजे. सो बाय. Bye.